तिरंगा रक्षकच्या काय घडलंय काय बिघडलंय या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय या भागामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपण मुंदळूकोळे या पाटण तालुक्यातल्या जिल्हा परिषद आणि त्यामध्ये असणाऱ्या 2 पंचायत समिती गणासंदर्भात चर्चा करणार आहोत। या गणामध्ये आणि गटामध्ये खरं तर अटीतटीच्या लढती होणार आहेत। जरी पाटण तालुक्यामध्ये एकनाथ शिंदे गट शिवसेना विरोधी जरी BJP निवडणूक होत असेल तरी ते पक्षाचे कार्यकर्ते पाहिले असता पाटण तालुक्यातली परंपरागत लढत जी आहे शंभूराज देसाई आणि विक्रमसिंह पाटणकर अर्थात पाटणकर गट आणि देसाई गट यामध्येच ती लढत होते आहे। यामध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषदेचे ज्या उमेदवार आहेत त्या सौ प्राची नरेंद्र पाटील, तर शिवसेनेच्या उमेदवार आहेत मृणाल महेश पाटील। जिल्हा परिषद मुंदळूकोळे हा गट सर्वसाधारण महिला या राखीव प्रवर्गासाठी ठेवण्यात आलेला आहे। तर मुंदळूकोळे पंचायत समिती गण हा सर्वसाधारण खुला असून यामध्ये शिवसेनेचे उमेदवार नितीन काळे तर भारतीय जनता पक्षाचे नितीन पाटील उमेदवार रिंगणात आहेत। आता जिल्हा परिषद मुंदळूकोळे या गटामध्ये असणाऱ्या दुसऱ्या पंचायत समिती सनबूर गणासाठी मात्र नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला हे आरक्षण आहे। यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार ह्या संपदा ह्या आकांक्षा दिनकर खेडेकर आहेत, तर शिवसेनेच्या संपदा संदीप जाधव। आता दोन्ही पक्षाचे गटाचे आणि गणाचे जर विचार केला उमेदवार अतिशय प्रभावी आहेत। यामध्ये सौ प्राची नरेंद्र पाटील ह्या सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत। त्यांना तसा राजकीय कुटुंबाचा वारसा आहे। राज्यस्तरावरती पद भूषवणारे नरेंद्र पाटील यांचा त्यांना राजकीय वारसा आहे। तर मृणाल महेश पाटील या देखील सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय आहेत। त्यामुळे ही लढत अतिशय प्रभावीपणे होईल। तर पंचायत समिती गणातले दोन्हीही दावेदार हे बऱ्यापैकी सामाजिक राजकीय त्यांना वारसा म्हणण्यापेक्षा व्यक्तिशः ते सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत। त्याचबरोबर सनबूर गणाचे उमेदवारही तसेच आहेत। त्यामुळे दोन्ही गटांनी सुरुवातीपासूनच प्रचाराला गती घेतलेली आहे। मतदारांपर्यंत व्यक्तिशः पोचून मतदारांच्या अडीअडचणी जाणून घेत आहेत। नुकतीच शिवसेनेच्या वतीने एक जाहीर सभा घेण्यात आलेली होती मुंदळूकोळे पंचायत समिती गणाच्या कार्यक्षेत्रामध्ये। तर लवकरच राज्याच्या मंत्रिमंडळात असणारे यांची एका मंत्री महोदयांची सभा भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या उमेदवारासाठी सुद्धा होणार आहे। म्हणजे जशाच तसं प्रचारामध्ये उत्तर देण्याचं दोन्हीही उमेदवारांनी दोन्ही पक्षांनी चंग बांधलेला आहे। अर्थातच दोघांची सामाजिक बांधिलकी, दोघांनी केलेलं सामाजिक राजकीय काम आणि दोघांनीही ताकदीनं सुरू केलेला प्रचार पाहता या ढेबेवाडी विभागातल्या मुंदळूकोळे जिल्हा परिषद गट, मुंदळूकोळे पंचायत समिती गण आणि सनबूर पंचायत समिती गण ह्या गटाच्या आणि गणाच्या निवडणुका ह्या रंगतदार होतील अशीच प्राथमिक चिन्हे आहेत। पुढील भागात आपण पाहणार आहोत
पाटण विधानसभा मतदारसंघाचं टोक समजला जाणारा तांबवे जिल्हा परिषद आणि त्यामध्ये येणाऱ्या सुपणे आणि तांबवे पंचायत समिती गणाचं राजकीय विश्लेषण, काय घडलंय काय बिघडले, तोपर्यंत